प्रहार संघटना आणि भाजप महायुतीत एकमेकांसोबत आहे। मात्र अमरावती जिल्ह्याच्या चांदूर बाजार इथं प्रहार संघटना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चक्क आपापसात जोरदार राडा झाला। आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते कामगारांना किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कामगार विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मात्र भाजप नेत्यांना सहभागी करून घेण्यात न आल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला। अमरावती जिल्ह्याच्या चांदूर बाजार शहरात कामगारांना देण्यात येणाऱ्या किट वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या अनुषंगानं मोठ्या संख्येनं कामगार आणि मजूर उपस्थित झाले होते। कामगारांना किट देण्याची योजना केंद्र सरकारची आहे। मात्र या कार्यक्रमस्थळी प्रहार संघटना आणि आमदार बच्चू कडू यांचे पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले होते। ही केंद्राची योजना असल्यानं यात भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना का सामील करून घेण्यात आलं नाही, असा सवाल उपस्थित करत भाजप नेत्यांनी रोष व्यक्त केला। त्यांनी आमदार बच्चू कडू यांचे बॅनर फाडत आपला रोष व्यक्त केला। हे पाहून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील विरोध केल्यानं मोठा तणाव निर्माण झाला। तर काही कार्यकर्त्यांमध्ये झटापट होत चांगलाच राडा झाला। वाढता तणाव पाहता पोलिसांनी कार्यकर्त्यांना इशारा देत परिस्थिती नियंत्रणात आणली। तसंच काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर इथे जमलेल्या कामगारांसाठी आणि मजुरांसाठी पाण्याची, प्रथमोपचाराची आणि अल्पोपहाराची व्यवस्था नव्हती। कामगार आपली रोजी बुडवून इथे आले होते। यावर भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रहार संघटनेवर ताशेरे ओढले। तर ही केंद्राची योजना आहे, मात्र प्रहार संघटना संधी साधूपणा करत आहे, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय। कामगार अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून, आदेशावरून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। इतक्या मोठ्या संख्येने लोकांना बोलवून त्यांची गैरसोय केली। त्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे। लोक आपली मजुरी पाळून तिकिटीचे पैसे खर्च करून या ठिकाणी आलेले आहे आणि अजूनपर्यंत या ठिकाणी कुठल्याच प्रकारची सोय या ठिकाणी लोकांची नाही। मोठ्या लोकांचा फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन आला। अजूनही त्यांना किटचं वाटप करण्यात आलेलं नाही। या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या नेत्यांच्या आदेशावरून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्या नेत्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी आमची मागणी या ठिकाणी आहे। अन्यथा आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही।